नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये डोकेदुखी या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। मात्र त्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती असेल, जर आजपर्यंत तुम्ही हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील। चला तर मग पाहूया डोकेदुखी। मित्र हो, डोकेदुखी ही बऱ्याचदा आपल्या शरीरामध्ये झालेल्या तात्पुरत्या बदलांमुळे होत असते। म्हणून जेव्हा कधी आपल्याला डोकेदुखी सुरू होते त्यावेळेस समजून जायचं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी काहीतरी निश्चितच गडबड झालेली आहे। खरं तर आपल्या खांद्याच्या, मानेच्या आणि डोक्यांच्या मांसपेशींना पुरवठा करणाऱ्या चेतापेशींना झालेल्या त्रासामुळेच आपल्याला डोकेदुखी जाणवत असते। मित्र हो, बऱ्याच लोकांना डोकेदुखीच्यासाठी वेदनाशामक गोळ्या अर्थात पेन किलर टॅबलेट घेतल्याशिवाय आराम मिळत नाही। मात्र जसं की त्या गोळ्यांचा असर कमी होतो तसं की त्यांची डोकेदुखी अजून जास्तीची वाढते। शिवाय ह्या वेदनाशामक गोळ्या वारंवार घेतल्यामुळे त्याचे दुष्परिणाम शरीरावर हळूहळू दिसायला लागतात, म्हणून आपल्याला अजून जास्त त्रास व्हायला लागतो। मित्र हो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार कुठले असतात, त्यामागची कारणं काय काय असतात आणि त्यासाठी कुठले उपचार आपण करू शकतो ज्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होत नाही, शिवाय आपली डोकेदुखी कायमची बरी होण्यास नक्कीच फायदा होऊ शकतो। मात्र ही सगळी माहिती व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐकावा लागणार आहे। चला तर मग पाहूया डोकेदुखीचे प्रकार कुठले कुठले असतात, त्याची कारणं काय असतात आणि त्यासाठी आपल्याला कुठले उपचार घ्यावे लागतात। सगळ्यात पहिला प्रकार तो म्हणजे टेन्शन हेडेक अर्थात ताणतणावामुळे निर्माण झालेली डोकेदुखी। आपला खांदा, मान आणि डोक्यांच्या मांसपेशींना आलेल्या सततच्या ताणांमुळे ही डोकेदुखी सुरू होते। जे लोक सतत चिडचिड करतात, ज्यांना त्यांच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही, सतत ते कुठेतरी चिंताग्रस्ततेमध्ये असतात, काळजीमध्ये असतात, ताणतणावाला सामोरं जात असतात, अशा लोकांच्या मध्ये या डोक्यांच्या, मानेच्या आणि खांद्याच्या मांसपेशी ह्या ताणल्या जाऊन डोकेदुखी सुरू व्हायला लागते। अशा डोकेदुखीसाठी आपल्याला या मानसिक ताणतणावापासून दूर राहणं हे अत्यंत गरजेचं असतं। नंबर 2, डोळ्यांवर आलेल्या ताणामुळे निर्माण झालेली डोकेदुखी। मित्र हो, आपल्या डोळ्यांचा आणि डोक्यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। जर तुमच्या डोळ्यांना काही त्रास असेल, जर तुम्हाला लांबचं दिसत नसेल, सतत तुम्हाला कुठेतरी तांबून बघावं लागत असेल, स्क्रीन असेल, मोबाईल असेल किंवा टेलिव्हिजन असेल, कॉम्प्युटर असेल, अशा प्रकारच्या तक्रारीमुळं जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर डोळ्यांच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घ्यावा लागणार आहे। यासोबतच तुम्हाला डोळ्यांचा व्यायाम देखील करायचा आहे, जसे की डोळे आजूबाजूला फिरवणं, वर खाली फिरवणं, मानेचे व्यायाम असतील किंवा पामिंग नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये आपण जर खूप वेळासाठी एखाद्या स्क्रीन समोर बसत असू, डोळ्यांचा आपल्याला जास्त वापर करावा लागत असेल, जसं की वाचन असेल, अभ्यास असेल, अशा वेळेला आपण पामिंग करणं गरजेचं असतं। ही पामिंग काय असते तर सरळ आपल्याला चष्मा असेल तो चष्मा काढून ठेवा आणि आपला जो हा पाम म्हणजे तळहात जो आहे तो डोळ्यावर अलगद ठेवा आणि डोळ्यांवरती आपला हात तळहात गोलाकार, उलटा आणि सवासा फिरवा, जेणेकरून डोळ्याच्या मांसपेशींना आराम मिळण्यास फायदा होईल आणि आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो। सोबत डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका। नंबर 3 प्रकार, उच्च रक्तदाबामुळे निर्माण झालेली डोकेदुखी। ही डोकेदुखी ठणठण करणारी असते, खास करून डोक्याच्या पाठीमागच्या बाजूपासून सुरू होणारी ही डोकेदुखी असते। सकाळी उठल्या उठल्या ही डोकेदुखी आपल्याला जाणवत असते। अशा रुग्णांच्या मध्ये रक्तदाबावर नियंत्रण करणं गरजेचं असतं। रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, कुठली जीवनशैली पाळावी लागते, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी बनवलाय आणि त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता। यासोबतच आपली डोकेदुखी जर उच्च रक्तदाबामुळे निर्माण झाली असेल तर अशा रुग्णांनी सकाळी आपले पाय साधारण पिंढरीपर्यंत गरम पाण्यामध्ये बुडवून बसावेत, जेणेकरून पायाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या प्रसरण पावतील आणि डोक्याकडील जो रक्तप्रवाह आहे तो पायाकडे येऊन त्या ठिकाणी रक्तप्रवाहाचा जो लोड आहे
डोक्याकडचा तो कमी होऊन डोकं हलकं होईल आणि डोकेदुखी कमी होण्यास सुद्धा निश्चितच मदत होईल. नंबर 4, नशापानामुळे होणारी डोकेदुखी. जर आपल्याला दारूचं व्यसन असेल तर अशा वेळेला हँगओव्हर नावाचा एक प्रकार असतो. दारू पिल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्या ह्या फुगल्या जातात आणि त्यामुळं आपल्याला डोकेदुखी सुरू होते. अशा वेळेला आपण ह्या दारूपासून दूर राहायला पाहिजे किंवा दारू पिण्याचं जे प्रमाण आहे ते आपण कमी करायला हवं, जेणेकरून आपल्याला या डोकेदुखीपासून कायमचा आराम मिळू शकतो. यासोबतच या हँगओव्हरमुळे झालेल्या डोकेदुखीच्यासाठी व्हिटॅमिन B1 अर्थात थायमिन नावाच्या जीवनसत्वाच्या गोळ्या किंवा अशा जीवनसत्व असणारा आहार जर आपण घेतला तर अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये आपल्याला निश्चितच आराम मिळू शकतो. नंबर 5, जंतू संसर्गामुळे झालेली डोकेदुखी. जर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही एखाद्या भागामध्ये जर जंतू संसर्ग अर्थात इन्फेक्शन झालं असेल तर आपल्याला डोकेदुखी निर्माण होऊ शकते. जसं की सर्दी असेल, ताप असेल, कानदुखी असेल, आपली दाढ दुखत असेल, घशाचं कुठलं इन्फेक्शन झालं असेल, डोळ्याचा काही आजार झाला असेल, डोळ्याला कुठलं इन्फेक्शन झालं असेल किंवा अजून कुठल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंतू संसर्ग झाला असेल तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला तीव्र स्वरूपाची डोकेदुखी सुरू होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपल्याला तो जंतू संसर्ग कमी करावा लागतो. जोपर्यंत आपण तो जंतू संसर्ग कमी करू शकत नाही किंवा त्याच्यावरती उपचार घेत नाही तोपर्यंत आपली डोकेदुखी तशीच राहते. जसं की तो जंतू संसर्ग कमी होईल, त्याच्यापासून आपल्याला सुटका होईल, तसं की डोकेदुखी आपली बंद होईल, कमी होईल. नंबर 6, रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यानं होणारी डोकेदुखी. आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियाज नावाची ग्रंथी असते आणि ह्या ग्रंथीच्या माध्यमातून जर इन्सुलिन नावाचं संप्रेरक जास्त प्रमाणामध्ये स्त्रावलं गेलं तर आपल्या शरीरातील अर्थात रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊन आपल्याला डोकेदुखी सुरू होते. अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये आपण थोड्या वेळेला थोडा आहार घ्यायला हवा. यासोबतच आहारामधून कार्बोदके अर्थात कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करावं. चहा, कॉफी इत्यादी पदार्थ आपण आहारातून वर्ज करावेत, ज्यामुळं आपल्याला अशा प्रकारच्या डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. नंबर 7, लोहाच्या अर्थात आयर्नच्या कमतरतेमुळं निर्माण होणारी डोकेदुखी. ज्या लोकांना रक्तक्षय अर्थात ॲनिमिया अर्थात पांढरा कावीळ आहे अशा लोकांच्या मध्ये रक्त कमी असल्यामुळं सुद्धा डोकेदुखी निर्माण होते. आणि अशा वेळेला आपण जर रक्त तपासणी केली आणि त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कमी आला असेल तर समजावं की आपल्याला ही डोकेदुखी याच्यामुळं असू शकते. यासोबतच व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स समूहातील जे जीवनसत्व आहेत त्यांच्या कमतरतेमुळं सुद्धा आपल्याला अशा प्रकारची डोकेदुखी निर्माण होऊ शकते, ज्याला आपण न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसऑर्डरमध्ये मोडतो. अशा प्रकारच्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे जर आपल्याला डोकेदुखी असेल तर ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला योग्य आहार घ्यावा लागेल. नंबर 8, शरीरामध्ये विषारी घटक जास्त जमा झाल्यानं होणारी डोकेदुखी. आपण जर सतत प्रक्रिया केलेले, डबाबंद, प्रोसेसिंग केलेले अन्नपदार्थ घेत असू तर त्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये विषारी घटक जमा होतात आणि त्यामुळं डोकेदुखी निर्माण होते. यासोबतच केसांसाठी वापरायची जी सौंदर्य प्रसाधनं आहेत, त्वचेसाठी वापरायची जी सौंदर्य प्रसाधनं आहेत जसं की कॉस्मेटिक्स ज्याला आपण म्हणतो, क्रीम असतील, ऑइंटमेंट असतील, तेल असतील, वेगवेगळ्या प्रकारची मसाज करायची काही केमिकल्स असतील, याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विषारी घटक जमा होऊन सुद्धा आपल्याला डोकेदुखी निर्माण होऊ शकते. आणि नंबर 9, ॲलर्जीमुळे होणारी डोकेदुखी. जर आपल्याला कुठल्या अन्नपदार्थाची ॲलर्जी असेल तर आपल्याला विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतरच ती डोकेदुखी सुरू होते. जसं की कोणाला दूध पिल्यानंतर डोकेदुखी सुरू होईल, कोणाला नॉन व्हेजिटेरियन फूड घेतल्यानंतर, कोणाला काही विशिष्ट पालेभाज्या किंवा फळभाज्या खाल्ल्यानंतर डोकेदुखी सुरू होऊ शकते. अशा वेळेला आपण लक्ष द्यायचं आहे की कुठला पदार्थ, कुठलं अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला डोकेदुखी सुरू होते. या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रो, हे झाले काही डोकेदुखीचे प्रकार आणि त्यामागचेही कारणं. मित्रो हो, या डोकेदुखीसोबत अजून एक तक्रार असते ती म्हणजे मायग्रेन अर्थात अर्धशिशी किंवा अर्ध डोकेदुखी. ही एका विशिष्ट कालावधीने येणारी डोकेदुखी असते. सहसा या डोकेदुखीमध्ये अर्धा भाग डोक्याचा जो आहे तो दुखतो. यासोबतच रुग्णाला लाईटकडे बघितल्यानंतर त्रास होतो, चक्कर येणं, मळमळ होणं, उलटी आल्यासारखं वाटणं, पचनाच्या तक्रारी असणं किंवा डोळ्याच्या संबंधित काही तक्रारी असणं, अशा प्रकारचा एक विविध लक्षणांचा समूह आपल्याला ह्या मायग्रेन आजारामध्ये दिसून येतो. ह्या मायग्रेनचा आजार काही विशिष्ट व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांमध्ये जास्त करून दिसून येतो, जे परफेक्शनिस्ट असतात, ज्यांना त्यांचं काम नीटनेटकं करावं लागतं, जे नीट लक्ष देऊन काम करतात,
कामाचा जास्त लोड घेतात, त्याचं जास्त टेन्शन घेतात आणि ते काम परफेक्ट झाल्याशिवाय ते सोडत नाहीत, अशा लोकांच्या मध्ये ही डोकेदुखी आपल्याला दिसून येते. खास करून मानसिक ताणतणाव निर्माण झाल्यानंतर अशा प्रकारच्या मायग्रेन या डोकेदुखीचा उद्रेक आपल्याला रुग्णांमध्ये बघायला मिळतो. मायग्रेनची डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी रुग्णांना काही प्राथमिक लक्षणं आपल्याला दिसायला लागतात, ज्याला आपण आवरा किंवा प्रोडोम असं म्हणतो, ज्यामध्ये डोळ्याला अंधारी येणं, डोळ्यांच्या पुढं काळे ठिपके दिसणं किंवा झिगझॅग लाईन्स दिसणं, अशा प्रकारच्या तक्रारी अगोदर येतात आणि नंतर मग ही डोकेदुखी सुरू होते. ही डोकेदुखी जास्तीचं काम जास्त वेळ नीट लक्ष देऊन केल्यामुळं होते, ज्यामुळं आपल्या डोक्यांच्या ज्या मांसपेशी आहेत त्या अंकुचन पावतात आणि त्या अंकुचन पावण्यामुळं डोक्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यासुद्धा अंकुचन पावतात. ह्या रक्तवाहिन्या अंकुचन पावण्यामुळं डोक्याला होणारा रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो आणि जसं की त्यांचं काम संपतं आणि ते आराम करतात, अशा वेळेला त्या मांसपेशी परत प्रसरण पावतात, त्या रक्तवाहिन्या परत प्रसरण पावतात आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तप्रवाह जोरानं सुरू होतो, वेगानं सुरू होतो आणि त्यामुळं ही डोकेदुखी अचानक सुरू होते, ज्यामध्ये ठणठण करणारी डोकेदुखी असते. रुग्ण सांगतात की मला असं ठणठण केल्यासारखं वाटतं, लाईटकडे बघू देत नाही, आवाज ऐकू देत नाही, कुठलाही प्रवास सहन करू देत नाही, कुठलंही मानसिक किंवा शारीरिक कामसुद्धा करायची इच्छा होत नाही, भूक लागत नाही, जेवण करावं असं वाटत नाही, कुठल्याही कामामध्ये मन लागत नाही, अशा प्रकारच्या डोकेदुखीमध्ये. आता पाहूयात डोकेदुखी आणि मायग्रेन या आजारासाठी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये कुठली कुठली औषधं गुणकारी ठरतात. सगळ्यात पहिलं औषध ते म्हणजे नायट्रम मूर. जर तीव्र स्वरूपाची डोकेदुखी असेल, डोकेदुखी सकाळी सूर्य उगवल्यानंतर सुरू होऊन सूर्य मावळेपर्यंत थांबत असेल, ठणठण करणारी डोकेदुखी असेल, डोक्यामध्ये कोणीतरी हातोडीनं मारतंय असं वाटत असेल, मायग्रेन असेल, रक्त कमी असेल, चिंताग्रस्ततेमुळं झालेली डोकेदुखी असेल किंवा मासिक पाळीच्या संबंधित असणारी डोकेदुखी असेल, त्यासोबतच डोळ्यांवर आलेल्या ताणामुळे निर्माण झालेली डोकेदुखी असेल, तर अशा वेळेला नायट्रम मूर हे औषध अत्यंत गुणकारी आहे. दुसरं औषध आहे जलसेमियम. डोकं जड पडत असेल, खास करून डोक्याच्या पाठीमागची बाजू जास्त जड पडत असेल, पापण्या जड पडत असतील, डोकं दाबल्यानंतर बरं वाटत असेल, डोकेदुखीच्या वेदना कानापर्यंत जात असतील आणि सोबतच मान आणि खांदे दुखत असतील, तर जलसेमियम हे अत्यंत गुणकारी औषध आहे. तिसरं औषध ग्लो9. उष्माघातामुळे निर्माण झालेल्या डोकेदुखीसाठी हे अत्यंत गुणकारी औषध आहे. त्याशिवाय डोकेदुखीसोबत रुग्ण गोंधळून गेला असेल, म्हणजेच कन्फ्युज्ड असेल, सोबत चक्कर येत असेल, डोकं जास्त संवेदनशील झालं असेल, तर अशा वेळेला ग्लो9 हे अत्यंत चांगलं काम करतं. नंबर 4 बेलाडोना. हे अत्यंत चांगलं औषध होमिओपॅथीमध्ये डोकेदुखीसाठी आहे. जर डोकेदुखी धडधड करणारी असेल, कपाळ जास्त करून दुखत असेल, डोळ्यावर उजेड पडल्यानंतर, प्रकाशात गेल्यानंतर, हादरे बसल्यानंतर, आवाज ऐकल्यानंतर जर डोकेदुखी वाढत असेल, तर अशा वेळेला बेलाडोना हे अत्यंत चांगलं औषध आहे. यासोबतच सायलेसिया, सॅंग्विनुरिया ही सुद्धा औषधं चांगल्या प्रकारे काम करू शकतात. मायग्रेन या आजारासाठी खास औषधं होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. जर तीव्र वासामुळे मायग्रेन होत असेल, तर अशा वेळेला बेलाडोना, लायकोपोडियम, कॉफिया, इग्नेशिया ही औषधं चांगली काम करतात. गरोदरपणामध्ये जर मायग्रेन असेल, तर अशा वेळेला बेलाडोना, जलसेमियम, नक्सवोमिका, वरॅट्रम आल्बम, सेपिया यासारखी औषधं अत्यंत गुणकारी ठरू शकतात. वाचन केल्यामुळे जर डोकेदुखी अर्थात मायग्रेन होत असेल, तर नायट्रम मूर, सेपिया आणि कॅल्केरिया ही औषधं चांगली काम करतात. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन, मलावरोध, संडास साफ होत नाही, त्यामुळे जर डोकेदुखी होत असेल, तर अशा वेळेला आपल्याला लॅक डेफ्लोरॅटम नावाचं जे औषध आहे होमिओपॅथीमधलं, ते अत्यंत गुणकारीपणे काम करू शकतं. प्रवासामुळे जर मायग्रेन होत असेल, तर त्यासाठी इग्नेशिया, सेपिया ही औषधं काम करतात. शालेय मुलींच्या मध्ये जर डोकेदुखी आपल्याला दिसून आली, तर त्यासाठी कॅल्केरिया फॉस, नायट्रम मूर आणि पल्सेटिला ही औषधं चांगली काम करतात. जर मोठ्या आवाजामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होत असेल, तर अशा वेळेला बेलाडोना आणि इग्नेशिया ही दोन औषधं अत्यंत चांगल्या प्रकारे प्रभावीपणे काम करू शकतात.
मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करायचं विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.